नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, मी हा साडीचा 16 कलीवाला लेहंगा शिवत आहे। तर हा आहे ना हळदीचा ड्रेस शिवायचा आहे, म्हणजे 13 वर्षाची मुलगी आहे तो कस्टमरचा मला आलेला आहे। तर मी तो ड्रेस शिवत आहे, तेच तुमच्याशी आता शेअर करत आहे। तर तुम्हाला ही साडीपासून असा 16 कलीवाला लेहंगा कट करायचा असेल, शिवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही खूप सुंदर असा लेहंगा शिवता येईल। तर मी साडी होती, ही साडीचा बघा जो पदर होता, हा पदर मी कट करून अगोदर बाजूला काढून घेतला। त्यानंतर पदराच्या शेजारी बघा ही भरलेली डिझाईनचा पॅच होता। तर मग जेवढा पण हा पॅच होता म्हणजे भरलेल्या डिझाईनचा कपडा, तोही मी बाजूला काढून घेतला। आता मी याची ओढणी बनवणार, याचा ब्लाऊज बनवणार आणि हा जो लेहंगा म्हणजे खालचा जो पूर्ण उरलेला कपडा होता त्याचा मी 16 कळीवाला लेहंगा कट करणार आहे। ओके, तर आपल्याला जेवढा कळा घ्यायचा आहे तेवढाच आपल्याला फोल्ड कपडा करायचा असेल। तर सगळ्यात पहिले बघा, हा जो उरलेला कपड्यांचा 16 पदरी घडी करून घेतली। आता घडी कशी केली ते तुम्ही एकदा बघा। सगळ्यात पहिले आपल्याला ही घडी एकदा आपण पूर्ण हा फोल्ड करून घेतला। ओके, हा 2 पदरी फोल्ड केला बघा, एकदाच घडी करून घेतली। त्यानंतर पुन्हा मी घडी करते। मी घडी केलेली होती पण तुम्हाला समजावं यासाठी मी पुन्हा ते दाखवत आहे। तशा आता बघा आपले ही 4 पदर घडी झाली। खालून चेक करून दाखवते, 1 2 3 4। आता ही 4 पदर घडी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अजून एक घडी करायची। आता ही आपली 8 पदरी घडी झाली। ही आपली 8 पदर घडी झालेली। तर बघा 1 2 3 4 5 6 7 8। आता या 8 पदरला पुन्हा आपल्याला एकदा फोल्ड करायचा। एकदम एकसारखा असा कपडा ठेवूनच फोल्ड करायचा, थोडा पण कमी जास्त करायचा नाही। तर ही आपली 16 पदरची घडी झालेली आहे। तर आपल्याला जेवढ्या कळ्या काढायच्या असतात तेवढ्या आपल्याला ह्या कपड्याच्या घड्या करून घ्यायच्या असतात। तर तुम्ही हे मोजून नक्की घेत चला, हे 16 पदर आहे की नाही, 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 आणि 8 16 अशी मी एकदम एकसारखी ह्या कपड्याची फोल्ड करून घेतलेला आहे। आणि सगळे कपडा जो आहे एकसारखा बाहेरच आला पाहिजे आणि असा ठेवून घ्यायचा आपल्याला तो। आता आपल्याला खालून वरती उंची घ्यायची असती। तर 36 साईजची उंची परफेक्ट अशी 10 ते 13 वर्षाच्या मुलींना येत असते। तर वरती आपल्याला जे नॉडसाठी बेल्ट बनवायचा असतो तो 2 इंचाचा असतो। तर मग 36 मधून 2 इंच आपल्याला वजा करायचे, मग होती 34 ची उंची। तर आपण ही 34 ची उंची घेऊया। हे बघ, खाली 34 आहे, 2 इंच मायनस केले 36 मधून, तर ही होती आपली 34 ची उंची। हे बघ, आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जास्ती म्हणजे जे आपल्याला वरचा बेल्ट शिवायचा असतो त्यासाठी अर्धा इंच कपडा जाणार असतो। तर मग अर्धा इंच आपण पुन्हा वाढवून घेणार। अशा पद्धतीने आपण उंची हे करून घेतली, ड्रॉ करून घेतली। आता ती साईज आपण तेवढा कट करून घेऊया। आता काय करायचं, आपल्याला वरच्या बाजूनी जेवढ्या आपल्याला कळ्या घ्यायचा आहे ना त्याचा आता आपल्याला 16 भाग घ्यायचा आहे, म्हणजे 16 कळ्यांचा बनवायचा। आपला कंबर घेर किती आहे 26चं, 26ला 16 ने भागायचं, म्हणजे 26ला 16 ने भागिल्यावर बघा 1.625 असं माप येत आहे। म्हणजे समजा पावणे 2चं आपल्याला हे माप घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिले काय करायचं, याचा आपण एक सेंटर घेऊया। हे बघा, हे सेंटर घेतला। ओके, आता 26ला म्हणजे कंबर घेर आहे 26, त्याला आपण 16 कळ्या घेणार आहे म्हणून आपण 16 ने भागणार। तर भागल्यानंतर पावणे 2चं माप येतं। तर पावणे 2ला पुन्हा अर्धा अर्धा डिवाइड करायचा। समजा तुम्ही पावणे 2ला, हे बघा हे पावणे 2 आहे, याला डिवाइड केला तर आपल्याला 1ला 1 रेष कमी असं माप येतं।
तर मी इकडेही 1 रेष कमी माप घेते, इकडेही 1 रेष कमी माप घेते. तर हे बरोबर आपले 1.25चं माप होतं. 2चं घेतलं तरी चालन. आणि आपल्याला जे कळ्या आहे ते शिवायला लागतं, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन हे जास्त घ्यायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने मी हे 3 इंचाचं माप घेतलं दोघांचं सेंटर घेऊन, म्हणजे दीड इकडून अर्धा एक राऊंड फिगरी माप तुम्ही घेऊन टाका तरी ही परफेक्ट आपली फिटिंग होणार. आता खालच्या साईडनी बघा, या काठाच्या साईडनी 9 इंच आपल्याला 9 ते 10 इंच वरती आपण एक माप घेऊया. या साईडनी इकडून पण, या साईडनी इकडून पण. आता हे 9 ते 10चंच माप आपण लक्षात ठेवायचं. सेंटर आपण कमरेच्या कळ्याचा वरचा भाग कसा घेतला तेही तुमच्या लक्षात आलेलं असणार. आता आपण ह्या 2 पॉइंट आहे ते एकमेकांना जॉईंट करून घेऊया स्केलच्या साह्याने. बघा हे एकदम सेंटर घेऊन बरोबर सेंटरने ह्या कळ्या कट करून आता आपण घेऊया. तर बघा आपला कळ्यांचं मेजरमेंट कटिंग झालेलं आहे. आता ह्या कळ्या बघा 16 येतील. एकदम ॲक्युरेट आपला असं कळ्याचं माप कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला नक्कीच याची कटिंग समजलेली असणार. आता ह्या कळ्या कशा जोडायच्या तेही तुम्हाला दाखवते. आणि हे पार्ट जोडल्यानंतर आपल्याला अस्तर कसं कट करायचं याच्या आजचं आणि कॅन कसं लावायचं हेही तुम्हाला पुढच्या म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कळणार आहे. चला मग आता कळ्या कशा जॉईन करायच्या हे तुम्हाला दाखवते. तर बघा आपण कळ्या कशा कट करायच्या हे बघितलं. आता शिवायच्या कशा ते बघून घ्या. आपला हा बघा हा खालचा काठाचा पाठ आहे 10 इंच आपण सोडलेलं होतं त्या साईडनी, म्हणजे असं पूर्ण साडी आपल्याला ओपन करून घ्यायची. सिंगल हे कळ्या राहतील अशा पद्धतीने. आता हे सरळवर ही सरळ कली अशी ठेवायची आणि अर्धा इंचावर आपल्याला असं सिंगल हे जॉईंट करायचंय. आता खालचा जो पॉइंट होता बघा आपण कट केलेला, तर मी असा आणून असा क्रॉस मध्ये इकडे थोडासा असा एंड करून घेतलाय वरती जॉईंटचा भाग धरून असा. तर बघा या पद्धतीने आपण ही एक कळी शिवून घेतलेली आहे. प्रत्येक कळी आपल्याला अशीच शिवून घ्यायची. आता ही कळी आपण जसं याच्यावर हा पार्ट ठेवणार आणि तो शिवून घेणार. तर प्रॉपरली अर्धा इंच आपल्याला तो कपडा दाबायचा हे लक्षात घेत चला. बघा एकदम ही लाईन पण सेम तिथंच येईल अशाच पद्धतीने तुम्ही ते दाबत चला. तर मी अशा कळ्या पूर्ण आता शिवून घेत आहे. एकावर एक ठेवायच्या आणि अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारून ह्या कळ्या एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्या आहे. कळ्या होत्या त्या एकमेकांना सगळ्या शिवून झालेल्या आहे. तुम्ही कळ्यांची फिनिशिंग बघू शकतात. एकदम सुंदर अशी आलेली आहे. एकसारखी आपल्या ह्या प्लेटा कळ्यांच्या बनलेल्या आहे. आता अस्तर याला आपल्याला घ्यायचं असतं 3 मीटर. 3 मीटर मधून आता बघा ही मी अस्तर उंचीला 31 इंच घेतलंय.
आपली हाईट जी होती स्कर्टची खालच्या लेहंग्याची ती होती 34 साईज. 34 साईजपेक्षा 2 ते 3 इंच आपल्याला उंचीला अस्तर छोटं घ्यायचं असतं. तर अस्तराची मी अशी घडी करून घेतली आहे 4 पदरी. 1 2 हे दोन्ही पण जॉईंटचे भाग आहे. तर उंची आपण अशी 31 इंच घेतली आणि अस्तराची जेवढी पण घडी राहते तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. आता काय करायचं, हे जो स्कर्ट आपण शिवलेला आहे त्याच्या 4 पदरी घडी करायची आपल्या याच्या बाजूने, कमरेच्या बाजूने. बघा, कमरेच्या बाजूने आपण हे 4 पदर घडी करूया. हा जॉईंटचा भाग असा ठेवूया आणि वरच्या साईडने आपला हा जो भाग आलेला आहे तेवढंच आपल्याला कट करायचा असतो. हे बघा, एक कमरेचं निशाण आपल्याला याकडे समजतं. तर मी हा कमरेचा भाग अस्तराच्या वरच्या बाजूने ठेवून एक निशाण मारून घेतलं. तुम्ही सेम त्याच पद्धतीने निशाण मारून घ्यायचं असं 4 पदर घडी करून. त्यानंतर हे स्केलच्या साह्याने, बघा स्केलच्या साह्याने आपल्याला हे असं तिरपं रेष मारून घ्यायची. ओके, आता आपण हे पार्ट कट करून घेऊया. मी हा पार्ट कट करून घेतला. क्रॉसमध्ये अशी कटिंग याची केलेली आहे. आता हे जे पार्ट आहे आपल्याला असे ठेवून हे 4ही पार्ट आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचे असं, म्हणजे याचा शेप तयार होईल मोठा राऊंड मध्ये. हा मी वरचा जॉईंट कट करते, तुम्हाला दाखवून देते. बघा, हा पार्ट मी एक साइड ओपन केला. आपल्याला खालचा राऊंड हा आपल्याला मोठा बनवायचा असतो. तर हे जे 4 तुकडे आपले उरलेले आहे याला पण आपण सुट्टी करून घेऊया. त्यानंतर बघा, ह्या साईडने असं ठेवायचं आणि अर्धा इंचाची शिलाई आपल्याला ह्या साईडने मारायची. पुन्हा हा पण पार्ट आपल्याला तसाच ठेवायचा. अर्धा इंचाची आपल्याला ही शिलाई मारायची. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला सेम तसेच रेडी करून घ्यायचे. चला तर मग आता आपण हे दोन्ही पार्ट तसेच रेडी तयार करून घेऊया. तर बघा, मी हे अस्तर जोडून घेतलं. तुम्ही बघू शकतात खालच्या साईडने तो जास्तीचा कपडा ठेवून अशी शिलाई देऊन दाब शिलाई मी दोन्ही साईडने दिल्या आणि हा पण पार्ट मी तसाच रेडी करून घेतला. तर आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे. आता बघा, हा जो राऊंड आहे थोडासा म्हणजे खालीवर झालेला असतो. आता मग तो कसा करायचा ते तुम्हाला सांगते. अशी घडी घालून घ्या. दोन्ही पार्ट आपल्याला अशी घडी करून घ्यायचे. जॉईंटच्या बाजू आपल्याकडेच ठेवायच्या. तर बघा, हा जो राऊंड आहे तो असा व्यवस्थित राऊंड मध्ये कट करून घ्यायचा. हा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. म्हणजे आपल्या कमी अस्तरामध्ये आपला हा राऊंडचा घेर पण आपण तयार करून घेतलेला आहे. आता याला काय करायचं, याला आपल्याला अगोदर कॅन शिवून घ्यायचा. आता ते कॅन किती घ्यायचा आणि कसा शिवायचा तेही मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्याला कॅनव्हास किती घ्यायचा हे तुम्हाला मी सांगते. आता आपली ही अस्तराची 4 पदर घडी आलेली बरोबर. ह्या कॅनव्हासची आपल्याला हाईट किती घ्यायची, 9 ते 10 इंच आपल्याला हाईट घ्यायची असते. तर मी 10 इंचाची कॅनव्हासची हाईट घेतली. म्हणजे जे मीटरवर भेटतं त्याचे तुकडे उंचीनुसार करून घ्यायचे. आता हे कॅनव्हास 4 पदर घेतला म्हणजे ही जी घडी आहे 4 पदरी याच्या दुप्पट आपल्याला हे कॅनव्हासची रुंदी घ्यायची असते. आता याला प्लेट कशा बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवते आणि याला कसं शिवायचं अस्तराला तेही दाखवते आणि याच्यावरतून दुसरा अस्तर कसं लावायचं तेही तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल.
आता बघा कॅनच्या वरच्या साईडने आपल्याला अशा प्लेट पाडून घ्यायच्या असतात. तर जेवढा आपण कॅन कट केलेला आहे सगळ्या अशा प्लेट आपण पाडून घेऊया. या पद्धतीने आपण कॅनला प्लेट पाडून घेतलाय. आता प्रेसच्या साहाय्याने तुम्ही हे ज्या फोल्ड केलेला आपला पट्टा आहे ते प्रेस करून घेऊ शकतात किंवा मग लावल्यानंतरही आपण प्रेस करू शकतो. आता हे जे आपण अस्तर आहे त्याला कसं जोडायचं ते तुम्ही बघू शकतात. आता बघा हे जे अस्तर आपले दोन होते ते एकावर एक ठेवून आपण एक साईड अगोदर शिवून घ्यायची. आता हे सरळवर हा दुसरा पार्ट ठेवून आपण एक साईड हा सगळा अस्तर जोडून घेऊया. बघा हे अस्तर मी एका साईडनी जोडून घेतलंय. आता हे जे खालचा राऊंड आहे आपला हा कॅन बघायचा किती अंतरावर येतो. बघा हे खालच्या राऊंड पासून 1 ते 2 इंच वरती हा कॅन राहील. या पद्धतीने आपल्याला बघा हा 2चा डिफरन्स आहे तर हा असा ठेवून सगळीकडं खालचा कपडा 2-2 इंच राहील अशा पद्धतीने आपण ही शिलाई कॅनवर मारून घेऊया. तर बघा मी प्रॉपरली खालून 2-2 इंच असा उरेल या पद्धतीने हा कॅनव्हास जोडून घेतलेला आहे बघा. तर थोडासा पट्टा खालीवर म्हणजे असा म्हणजे हा जो कॅन आहे ह्या आपल्या अस्तराच्या वरतीच पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला एकसारखं शिवून घ्यायचंय. ओके हे बघा हा राऊंड मी पूर्ण शिवून घेतला. आता आपण जे 4 पदर घडी करून कॅनवर दुप्पट चौपट घेतला होता तर असा जर उरला तुमचा कॅन तर तुम्ही तो कट करून घ्यायचा. आता बघा मी एकसारखं ठेवून हा कॅनचा पट्टा एक कट करून घेते. तर आता याला वरतून अस्तर कसं लावायचं तुम्ही बघू शकतात. फिनिशिंग एकदम छान आपल्याली कॅनची झालेली. आता याला अजून अस्तर कट करून ह्या साईडने आपल्याला अस्तर लावायचं असतं. आता तीही फिनिशिंग तुम्हाला आता दाखवते आणि सेम त्याच पद्धतीने कपडा कट करून आणि कसं लावायचं तेही तुम्ही व्यवस्थित बघा. तर बघा आता वरतून अस्तर लावण्यासाठी आपल्याला पूर्ण अस्तर राऊंड सारखं नाही घ्यायचं असतं. हे जे कॅन आहे तर याची जी पण उंची आहे त्या उंचीपेक्षा अर्धा इंच जास्तीचा असा उंचीला आपल्याला कपडा घ्यायचा आणि रुंदी किती घ्यायची जर आपला जेवढा पण राऊंड आहे त्या राऊंड एवढा आपल्याला हा कपडा अस्तरचा कट करायचा असतो. आता वरच्या साईडने बघा असं थोडासा फोल्ड करून नॉर्मली आणि मग हे असं ठेवून हे अस्तर आपल्याला कॅनचं शिवून घ्यायचं असतं. आता सगळीकडे आपण ही शिलाई मारून घेऊ.
तर बघा मी ही जी शिलाई आहे पूर्ण याला मारलेली आहे कॅनकॅनच्या याला. तर तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंग मध्ये आपला हा जो कॅनकॅन आहे तो पण झाकला गेला आणि अर्धा इंच आपला अस्तराचा कपडा खालच्या साईडने उरला. तर तुम्ही याचं प्रॉपरली फिनिशिंग बघा आणि सेम याच पद्धतीने तुम्ही अस्तरला कॅनकॅनच्या याला जॉईन करा. हा दुसरा जो पट्टा आपण कट केलेला होता तो. आता हे आपला कॅनकॅन लावून झालाय पूर्ण अस्तराला. आता याचं काय करूया, उलटी साईड घेऊन असा, हे बघा असा, ही जी साईडची शिलाई आहे आपल्याला ती मारून घ्यायची. हा राऊंड इकडचा आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला जो अस्तराचा कॅनकॅनचा स्कर्ट होता तो तयार झालेला आहे. तर बघा एकदम फिनिशिंग आपली ही तयार झालेली. आता काय करायचं, जो आपण कळ्यांचा लेहंगा शिवलेला आहे त्याचाही आपण साईडचा जो हे आहे तो शिवून घेऊया. हे बघा, हे आपण एक साईड ओपन ठेवलेली होती ना, तर ती पण आता आपण एकावर एक अशी उलटी ठेवून ही साईड आपण अगोदर शिवून घेऊया. त्यानंतर आपण तो कॅनकॅन शिवलेला स्कर्ट याला कसं अटॅच करायचं हे मी तुम्हाला दाखवते. असा ठेवून हा पण राऊंड आपण शिवून घेऊया. डबल शिलाई मारून आपण हा पॅच करून घेऊया. तर आता याला आपण सरळ अगोदर करून घेऊया. बघा खूप सुंदर आपला हा वरचा जो पॅटर्न आहे तो तयार झालेला आहे. आता एकदा आपण राऊंड हा कन्फर्म करायचा की आपला कंबर घेर किती होता. तर आपला कंबर घेर होता 26चा. तर बघूया आपला हा किती आला. बरोबर 23चा आपला 23 कंबर घेर आलेला आहे. तर बघा आता हे झाल्यानंतर आपण जो हा कॅनकॅनचा स्कर्ट शिवलेला आहे तो आपल्याला वरच्या साईडनी असा ह्या कमरेच्या बाजूने याच्यामध्ये टाकून द्यायचा. खूप सोपी पद्धत दाखवते. टाकल्यानंतर याचा जो आपला साईडचा कळीचा पॅटर्न घ्यायचा आणि याचाही साईडचा कळीचा पॅटर्न घ्यायचा. बघा हे असं, हे असं असं मध्ये टाकून आपल्याला फक्त हे पॅटर्न व्यवस्थित बघायचे. हे बघा असं. आता हे अस्तर आणि हा जो लेहंगाचा कमरेचा घेर आहे तो एकमेकांना शिवून घेऊया. तर बघा आतला अस्तर आपण अशा फिनिशिंग मध्ये जॉईन करून घेतलंय. तर खूप सोपी पद्धत अस्तर कॅनकॅन आणि बाहेरचा जो आपला राऊंड आहे तो जोडायचा मी तुम्हाला शिकवलेला आहे. आता याला आपण 2 इंचाचा बेल्ट बनवूया, म्हणजे नॉट टाकण्यासाठी, इलास्टिक टाकण्यासाठी. तर मी याला नॉडच टाकणार आहे. आता हे कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवते. तर बघा हे शिवल्यानंतर आपल्याला वरचा नॉडसाठी जे बेल्ट बनवायचा असतो तो कसा बनवायचा ते सांगते. अगोदर याचं आपण असं ठेवून घेतलं, ही घडी एकावर एक ठेवली आणि ही बघा रुंदीला 4 ते 4.5 इंचाचा आपल्याला हा पट्टा कट करायचा आणि हा जो राऊंड आपला आहे ना तो येऊन 2 ते 2.1 इंच जास्तीचा आपला हा कपडा असा घडीमध्ये आला पाहिजे. आता आपण हा कसा शिवायचा ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर एक साईड आपण फोल्ड करून घेऊया. आता ही साईड घेऊया. आता आतून आपल्याला बाहेर काढायची असते नळ, म्हणजे हा पॅट आपल्याला असा करून असा बाहेर आपण काढूया. चला तर मग अर्धा इंच आपण शिलाई करून घेऊया पूर्ण राऊंड.
आता बघा हा आपला एवढा कपडा राऊंड शिवल्यानंतर उरला, तर याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच कपडा आपण जास्तीचा घेऊया, बाकीचा कट करूया आणि हा फोल्ड पुन्हा एकदा करून शिलाई मारूया. उरला तर कपडा कट करायचा, नाही तर प्रॉपरली ही जी थोडासा सोडून ही शिलाई आपल्याला अशी फोल्ड करून मारून घ्यायची असते. तर ॲक्युरेट आपला हे दोन्ही पॉइंट ह्याच ठिकाणी येऊन थांबलेले. आता हा पट्टा जो आहे बाहेरच्या साईडने आपण काढूया आणि शिलाई ही जी मारलेली आहे त्याच्यावरच आपण ठेवू मारूया. हे बघा अशी, म्हणजे सुंदर असा आपला हा वरचा काठ पण बरोबर तिथेच येतो. थोडीशी फिनिशिंग द्यायचा प्रयत्न करा. तर बघा हा आपल्या एकदम फिनिशिंग मध्ये नॉडचाही पार्ट तयार झालेला आहे. तर हा आपला 16 कळ्यांचा सुंदर असा 10 ते 13 वर्षाच्या मुलीसाठी असणारा खालचा लेहंगा तयार झालेला आहे. तर मी खालच्या साईडनी बॉर्डरला लेस पण खालच्या साईडनी बॉर्डरला लेस पण लावून घेतले. तुम्ही हे अजून अट्रॅक्टिव्ह म्हणून 1-2 लेस लावून अजून तुमचा हा लेहंगा खूपच असा अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर नक्कीच मला वाटत आहे तुम्हाला हे माझा हा व्हिडिओ समजणार. तर कॅनची फिनिशिंग पण बघा एकदम प्रॉपरली आलेली आणि आतमध्ये पण बघा, हे बघा. तर आपलं अस्तर वगैरे पण मी तुम्हाला प्रॉपर कसं जोडायचं, कॅन कसा जोडायचा हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असणार तर नक्कीच तुम्हाला हे 16 कळ्यांचा हा जो अंब्रेला घेर आहे तो लेहंगाचा शिवता येईल. तर तुम्हाला जर असेच नवीन नवीन पॅटर्न शिकायचे असन, ब्लाऊजच्या डिझाईनी शिकायच्या असन तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. थँक्यू. आता मी याला नॉड वगैरे बनवते, लटकन वगैरे बनवते आणि तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते.